हा किती छान किती दिसते माझी सायकल, किती गोड किती हसते माझी सायकल, किती छान किती दिसते माझी सायकल, किती भारी किती दिसते माझी सायकल. अयो कशी भारी दिसते माझी सायकल. एवढा मेकअप करून दिदी पण भारी दिसत नाही, असली भारीच चकाकती या. आता काय करतो, एक वाळकं फडकं घेऊन येतो, अशी मस्त पुसतो आणि अख्ख्या गावातून समजच दाखवतो. थांब थांब आलोच. माझा गुडघा गेला ग, गेला. अगं आजे, अगं काय केलंस तू, माझी सायकल पाडलीस. अरे मुडद्या, माझा गुडघा फुटला त्याचं काय नाही, ते राहिलं बाजूला. तुला सायकलचं पडलंय वय? तुझ्या बापाने इथं मध्ये सायकल लावली होती का? नाही, म्या केली होती. म्या बटर सोडताना बरं दिसतं का तुला, आणि कशी मारतोस खाड दिशी, आणि तुला एवढी मोठी सायकल दिसली नाही. तर तुझा आजा जाताना मला डोळं नाही का देऊन गेला, ते मला दिसल. तुझं तुम्हाला लय चुरू चुरू चाललंय रे. खान तशी खापरण माय तशी लेकर. अगं ए मंगल, तुझ्या पोरानं माझा गुडघा फोडला बघ. आणि तू माझी सायकल पाडली, तुझं काहीच नाही वय. माझी सायकल पडली आणि तिचं नुकसान झाले, मला नुकसान भरपाई 1,00,000 रुपये पाहिजे, दे. इकडे ये, तुझ्या नॉनसेन्स वरच एक लात घालते. मंगल, ए मंगल, त्याच्या पालखीचा काढला धूर ह्याच्या. 1,00,000ची सायकल तुझ्या खानदानात कुणी चालवली होते का र? अहो आत्या कशाला ओरडताय? अगं तुला काय जडबीड झाली का काय? मी ती तुझ्या लेकाला सुपारी दिलीस. आत्या ही काय बोलताय व तुम्ही? मुडद्याने ना मध्येच सायकल ठेवली होती, माझा गुडघा फुटला बघ. अगं त्याला काय बांबी वाचला तर आण जरा लावायला. टोन्या मारलंय का? मग कशाला ओरडतोस? अगं मम्मी तू वाच थांब, इथे हिला लागले, तिला लावाय बाम पाहिजे. इथं माझी एवढी सायकल पडली, आता मी माझ्या सायकलीला काय लाव? अरे हळदी कुंकू व्हा आणि बस रोज पूजा करत. हो ताई, प्लीज जरा ते डॉक्टरांना बोलवा ना. माझं खूप महत्वाचं काम आहे हो त्यांच्याकडे. मला मदत पाहिजे त्यांची. अहो तुम्हाला कितीदा सांगितलं, डॉक्टर ध्यानात बसलेत आणि त्यांचं ध्यान संपेपर्यंत कुणालाच भेटणार नाहीत. तर मटा ध्यानाला बसलाय, करून करून भागला आणि देव पूजाला लागला. त्याचा मुडदा बसवला त्याचा. हो ताई, ऐका ना, त्यांच्या त्या ध्यानापेक्षाही माझं खूप महत्वाचं काम आहे हो त्यांच्याकडे. मी हात जोडतो तुमच्या पुढे, बोलवा ना त्यांना. या बाया मलाच कळना आता मी काय करू. आता तुम्ही काहीच करू नका, जे काय करायचं ते मीच करतो. अहो कुठं चाललात? ऐका, अहो डॉक्टर ध्यानात बसलेत. अहो डॉक्टर सायकल काढ बाजूला, मला आज जायचंय. हिला दिसतं का काय? अहो डॉक्टर, अहो माझं ऐका, आतमध्ये जाऊ नका. डॉक्टर ध्यानाला बसलाच ना, तुम्ही जर आत गेलं तर वरडत्याल मला. असं करू डॉक्टर. अहो तुम्हाला सांगितलं ना, डॉक्टर ध्यानात असत्याल म्हणून. कुठे येते डॉक्टर? खोटं बोलत ना माझ्याशी? अहो नाही, हा ते कंगणी बाबांच्या सानिध्यात गेलं असणार बघा. ते जर तिकडे गेलं ना कुणालाच दिसत नाही. ते अंतर्धान का काय असते ना, ती पावत्यात बघा. डॉक्टर कुठं बी जा, पण इथं लवकर या. म्हणजे अहो काय बोलताय तुम्ही? अशा कशा गायब होतील डॉक्टर? अहो झालं असत्याल, माग बी एकदा असंच गायब झालं होतं बघा. एवढ्याशा मुलीने जीव घेतलाय तुझा. मला हातबल होऊन चालणार नाही, लवकरच काहीतरी केलं पाहिजे. यांची गर्दी तर वाढतच चालली. काय करू? ए जाधव,
चल लवकर. तर बाहेर कोणाला असेल? साहेबांना कळलं नाही पाहिजे की इथे आपण मैफिल मांडली म्हणून. हा नाही कळत. पोलीस आहेत की काय? ए दरवाजा लावलाय ना? हा लावलाय. खालीच बसलो असतो ना. साहेबांनी छान व्यवस्था केली आहे खाली. ते आपले साहेब आहेत आणि त्यांच्यासमोर बसल्यावर कसं वाटतं? बरोबर आहे. साहेब आहेत ते, त्यांची तर इज्जत ठेवलीच पाहिजे. चला लवकर. ए आवरा पटापटा, लय वेळ लावू नका. आजच्या दिवसात होईल का? अरे देतो ना ठीक करून. हो माझ्या बायकोला बघितलं का ते कुठं? नाही नाही. नाही. 1 2 3 7 9. ए कार्टर, हा तुला वाटतं का आपण दारू सोडली पाहिजे? का सोडायची? हा माझं किती पैसे झाले तर? मला नाही माहिती. परत मोजायला लागतील. 1 2 3 7 9. हे कार्टर, ऐक ना, मी काय म्हणतो, लोक असं म्हणतात की दारू वाईट आहे. लोक तरी कुठं चांगली आहेत, मग त्यासनी सोडलं असतं का आपण? नाही, खरं बोलतोय तू. बरं या मला सांग, हे आता पैसे किती झाले तुझ्याकडं? मी परत विसरलो. परत मोजायला लागतील. तू मध्ये बोल नकोस. 1 2 3 4 5 9. ऐक ऐक, मी काय म्हणतो, हे आपण नाही मोजायचे पैसे. आपण काय करू, याची कार्टर घेऊ, इकडनं गेलो का पैसे देऊ आणि त्याचं तो बघेन ना. आपल्याला काय, आणि पैसे कमी पडलं तर? त्याचं काय करायचंय तुला? अरे तो जो आहे ना, ज्याच्या का आपण क्वार्टर घेणार रे, त्याचं तो मोजीत बसल. काय बी करू दे, आपल्याला काय करायचंय? म्हणजे आपल्याला क्वार्टर मिळाल्याशी मतलब. हो माझ्या बायकोला बघितलं का ते कुठं? हो, तुम्ही हे काय बोलताय? आम्ही चांगल्या घरातली लोक आहे. बघा ह्याच्याकडं. अहो, याच्या इतका सनकरी भोळा माणूस जगात दिसेल का तुम्हाला? आम्ही दारू पितो, बोंबलत फिरतो, गावातल्या लोकांच्या शिव्या खातो, पण दुसऱ्यांच्या बायकांकडे वाईट नजरानं बघत नाही. अहो, मी माझ्या मंगलकडे सुद्धा बघत नाही. हा, येळच नाही एवढा बिझी असतो मी दारू पिण्यात. अहो बघितलं का? म्हणजे ती दिसली का इथे कुठं तुम्हाला? मग 20 रुपये द्या, लगेच सांगतो. 20 काय, हे 200 घ्या. पण सांगा पटकन, दिसली का तुम्हाला ती? अहो, नाही दिसली. द्या इकडे. आता काय करायचं? आता नाही काय करायचे, पैसे मोजत मोजत जायचे. चल तू, आपण सगळे पैसे त्या कार्टरवाल्याला द्यायचे आणि आपण त्याची कार्टर घ्यायची. हो माझी बायको नीलम आहे, तिला बघितलं का तुम्ही इथं कुठं? नाही. नाही. अहो ती गावामध्ये कामाची देखरेख करायला यायची ना. हा यायच्या, पण एवढ्यात काय बघितलं नाही. नाही बघितलं. मग डॉक्टरांना बघितलं का? डॉक्टरांना नाही नाही, त्यांना बी नाही बघितलं. कुठं गेले? तू शांत राहा. नाही तो जर बोलला का नाही हो ते माझ्या बायकोला बघितलं का इथं कुठं? नाही नाही नाही. शांत राहा, राडा नको उगाच. माझ्या बायकोला बघितलं का तुम्ही इथं? नाही हो, म्हणजे त्या दिसल्या नाही आज गावात. आणि डॉक्टरना? डॉक्टर आहेत की वाड्यात ध्यानाला बसलेत. अरे कोण म्हणते असं? मी स्वतः खोलीमध्ये जाऊन शोधून आलो, नाही तिथं ते. काय डॉक्टर खोलीत नाहीत? नाही. डॉक्टर खोलीत नाहीत, मग कुठे गेले असतात? बजा चल बघून येऊ.
फटक कोणाला असेल? पेटर? नाही, त्याला तर मी टीप दिली, तो नाही येणार. पोलिसांपैकी कोणी नसेल ना? कोण आहे? पोलीस. काय झालं? आज पण लेडीज आहे का? नाही, काय झालं साहेब? काय काय झालं साहेब? साहेब, साहेब काय हवंय तुम्हाला? खुर्ची घेतोय. मी देतो ना. दार लावा. माफ करा, तर आज आमच्या साहेबांचा प्रोग्राम आहे आणि आम्हाला पण थोडीशी पार्टी करूशी वाटली, पण साहेबांसमोर पिता येत नाही ना. त्यात ते शेजारच्या खोलीत जिथे आम्ही बसलेलो तिथेच ते फ्रेश व्हायला येणार होते, म्हणून आम्ही तिथे आलो. अरे आम्ही इथे बसलो, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना? ऍडजस्ट करून घ्या. हा, आता नाही म्हटल्यावर तुम्ही जाणार आहात का? नाही, प्रॉब्लेम कसला? बसा तुम्ही, काय हरकत नाही. तुमचा पेक भरू का? नाही नाही, नको नको, मी असलं काही करत नाही. वा, भले माणूस दिसताय. दारू वाईट असते हो, पिऊ पण नका. हे जाधव, तू जरा कमी बिया. उद्या त्या खबऱ्याने टीप दिली की आपल्याला छापा टाकायला जायचंय. साहेब, तुम्हाला माहिती आहे ना, चोर, खुनी, दरोडेखोर कुणी असो, एकदा का आपल्या हातात आला ना की त्याचा कार्यक्रम झालाच म्हणून समजा. आणि आता खून वगैरे जरी झाला ना तर मला त्याचा वास येत असतो. कसला वास घेतोयस रे? हा? इथे काय खूनबिन झाला की काय? नाही रे, खाली साहेबांचा कार्यक्रम आहे ना, तिथे पासून तिचा वास येतोय. तुम्हाला सांगतो, माझी नगरला पोस्टिंग होती तेव्हा असंच हॉटेलच्या रूम मधून एका पायची बॉडी मिळली होती. तेव्हा मी एका दिवसात खुनीला शोधून काढलं होतं. तिच्या नवऱ्यानंच तिची सुपारी दिली होती. त्यानं शहराबाहेर जायचं नाटक केलं आणि एका माणसाला सांगून तिचा काटा काढला. अरे हे तर काहीच नाही. मी नाशिकला होतो तेव्हा एका हॉटेलमध्ये एका नवरा बायकोने चेक इन केला. काही दिवसानंतर नवरा गेला, पण बायको नंतर सापडलीच नाही. अरे मग कुठे गेली होती त्याची बायको? कुठे गेली? अरे त्यानं तिला मारून बेड मध्ये लपवली होती. बेलदार, तुला जरा जास्त झालीये. बेड मध्ये नसल, बेड खाली असल. नाही रे, बेड मध्येच. अरे पण अशी कशी जाईल बेड मध्ये बॉडी? अरे जाते, मी स्वतः पाहिली. आपण काय डोकं लावलं होतं ना. हा, पण त्याला माहित नाही.
पोलिसाचं डोकं हे गुन्हेगाराच्या पुढे असत. काय हो, काय वाटतं तुम्हाला? बॉडी बेड मध्ये टाकू शकतो ना आपण? नाही हो, मला काय आयडिया नाही. नाही, असा कधी संबंध झाला नाही माझा. कंगडी बाबा, आमच्या डॉक्टरांना परत पाठवा. अहो, आणि त्यांना सांगा माझं खरंच काय चुकलं नाही. मी सांगितलं होतं त्या कॉन्ट्रॅक्टरना आज जाऊ नका, पण तरी ते त्यांच्या खोलीत गेले. तुमच्या डोक्यात आहे ना दगडी भरल्यात म्हणून तुम्ही दगडाला पुसताय आणि तो बायका भुलव्या सांगायला आणि तुम्ही ऐकायला. अहो आत्या, पूजेच्या वेळेस वाईस ग बसा की. माझा वाडा आहे, मी नाचीन वरडीन काय बी करीन. बघतीच मला कोण अडवता येते. मंगलवाहिनी, हो मंगलवाहिनी, ते कॉन्ट्रॅक्टरने सांगितलं खरं आहे का? डॉक्टर खरंच नाहीत खोलीत? ही बघा, ती कंपाऊंडरची लुमती आली. किती येड मिळाल्यावर ही दोघं जन्माला आल्यात पुन्हा टोक बिना अकलीची. जाऊ त्या कंपाऊंडरचा मुख्य घ्या जावा. ए सरू म्हातारे, कशाला का बाड 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 लावलंयस ते? तुला काय करायचंय? आम्ही बघू काय करायचं ते. हा मंगलवाहिनी, म्हणजे खरंच डॉक्टर खोलीत नाही? नाही तर भाऊजी. नाही म्हणजे तुम्ही खोटं बोलत वय? अहो नामा भाऊजी, मी कशाला खोटं बोलीन. डॉक्टर खरंच त्यांच्या खोलीत होतं बघा. ती काय मला बाहेर जाताना दिसलं नाही, आणि जर गेले असते तर मला दिसलेच असते ना. पण नाही, कालपासून त्यांच्या खोलीतनं बाहेर पडलेच नाही डॉक्टर. आणि मला काय म्हणलं होते माहिती का, त्यांच्या गुरुजींच्या सानिध्यात जाणार आहे म्हणे. आणि ती जर त्यांच्या कंगडी बाबांच्या सानिध्यात गेलं ना, कुणालाच दिसत नाहीत. दिसत नाही? असं कसं दिसत नाही? अहो मी खरं सांगते, कंगडी बाबांची शपथ. हाओ मंगलवाहिनी, तुम्ही कशाला शपथ घेताय? ए नाम्या माकडा, डॉक्टर देव माणूस आहे, ते काय बी करू शकतात. मला तर वेगळीच भीती वाटते. डॉक्टर आपल्याला सोडून गेले तर? अरे तसं जर झालं ना तर अख्ख्या गावाला मी पेढे वाटेल आणि ह्या वाड्यात रोज मटणाचं जेवण घालेल. इथं घरात खायला 2 यायचं मिळतंय का बघा, आणि मग गावाला घाला खायला. अहो डॉक्टरांमुळे 2 घास मिळतात ही विसरू नका. होय होय नाम्या, मंगलवाहिनी म्हणतात का नाही, आपण 2 दिवस वाट बघू डॉक्टरांची. माझं मन मला सांगते डॉक्टर परत येतील म्हणजे येतीलच. हा हा, मग तो आला ना की त्याला घेऊन जा तुझ्या घरी. जाणार आहे, घेऊन जाणार आहे. तू का बस नाम्या, ह्या म्हातारीनं बोलून बोलून कानात ना रगात काढायच्या आधी इथनं निघायला पाहिजे. चल मग. असं कसं काय होतं डॉक्टर? काय माहित लागा. मी सांग, बेड मध्ये बॉडी जाऊ शकत नाही. काय जाऊ शकत नाही? हा, काय जाऊ शकत नाही? 1 मिनिट, चला माझ्यासोबत चला. एकदम असाच बेड. अरे हात लाव ना. उठा. अशीच गादी होती आणि असाच प्लाय होता, आणि त्या प्लाय खाली बॉक्स होता, आणि त्या बॉक्स मध्ये बॉडी होती. हा, अरे तो प्लाय उचल आणि बॉक्स सापडल बघ. अरे पण बॉक्स कुठे आहे? हा तर फक्त प्लाय आहे. बॉक्स नाही नाही, मी बोललो होतो ना बेडच्या खाली बॉडी असेल, कारण बेडच्या खाली जागा असते. थांब मी बघतो. काय करतोय हा? याने बेड खाली बघितलं तर मी लगेच सापडेन. त्याला अडवू नाही शकत, नाहीतर माझ्यावरच संशय येईल. आता माझा खेळ खल्लास.